नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, सकाळी उठल्यावरती नेहमीप्रमाणे देवाची पूजा केली. देवाची पूजा करून झाल्याच्या नंतर मग आम्ही क्लासला जाण्यासाठी निघालो. तिकडे जात असताना प्राथमिक शाळेतली छोटी छोटी मुलं आज शाळेमध्ये जाताना बघितली, तर त्यांना बघून आमचं बालपण आम्हाला आठवलं. खालगाव बस स्टॉपवरती बसलो. त्या ठिकाणी बस आली. बस आल्याच्या नंतर आम्ही सर्वजण बसमध्ये बसलो आणि थेट गेलो होतो म्हणजे जाकादेवीमध्ये. जाकादेवीतून मग थेट मी गेलो होतो म्हणजे क्लासला. क्लास झाल्याच्या नंतर मग मी पुन्हा आलो. तर आल्यावरती आज आपल्याला राहुल दादा सुद्धा भेटला होता. राहुल दादा म्हणजे कोकणकर आरजी. खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो म्हणून गप्पा गोष्टी मारून झाल्याच्या नंतर मग मी घरी येण्यासाठी निघालो. घरी आल्यावरती मस्तपैकी मी लसूण चिवडा खायला घेतला. तर तुम्ही सुद्धा या सर्वांनी लसूण चिवडा खायला. शेतीची कामं चालू असल्यामुळे आई वगैरे सगळी शेतीवरती जातात आणि त्यामुळे मला घरची कामं थोडीफार करावी लागतात. तर भांडी वगैरे असं वगैरे मी स्टँडमध्ये लावून घेतली. तर आपल्याकडे आज संध्याकाळी जेवायला होतं ते म्हणजेच वांग बटाट्याची भाजी, लोणचं, कांदा आणि भाकरी. त्याचबरोबर आज स्पेशल होतं ते म्हणजेच आंबे. जरी कोकणामध्ये पाऊस लागत असला तरी अजूनपर्यंत आपल्याला रायवळी आंबे खायला मिळतात. तर तुम्ही सुद्धा या जेवायला. मी पण जेवतो. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.